करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. From Power Filter Pada. Thank you, brother. क्या बात है? कोण आहे आज? ओ माय गॉड. सिद्धू. क्या बात आहे. काय माहिती का, त्या खुर्चीवरची माणसं आहेत ना, रोज बदलतात. आज कोण, उद्या कोण, आज कोण, उद्या कोण. त्यानुसार मला स्किटचं आहे ना ओपनिंग असं डिझाईन करायला लागतं. म्हणून विचारलं कोण बसले आज. तो सिद्धू को एनर्जी मांगताय, फेको एनर्जी. प्रसाद को डिक्शन म्हणताय, फेको डिक्शन. सई को चार म्हणताय, फेको चार. मागणी तसा पुरवठा. पण आता मी जे सांगणार आहे ना ते ऐकून बऱ्याच जणांच्या पोटात दुखणार आहे. स्पेशली यू, हरवलेल्या चरबीचा धनी. माझं कोल्हापुरी ऐकून मला कोल्हापूरच्या एका मोठ्या घराकडनं लय मोठी सुपारी आली. त्यांनी मला फोन केला. मला बोला, हॅलो गौरव मोरे. मला एक्सक्यूज मी, काय बोलत, बरं बोला. सॉरी, सुपरस्टार गौरव मोरे. बोला येस, आता बोला. सुपरस्टार गौरव मोरे बोलतोय. ऐका की तवा, तुमचं कोल्हापुरी ऐकून आमच्या इकडची लोक पागल झाले. तवा टांग्या पलटी घोडे फरार झाले. तवा तुम्ही या की तवा. म्हटलं येतो की तवा, येतो की तवा. मला काय तवा, मला गेस्ट म्हणून याचा तवा, येतो की तवा. पण माझं बजेट आहे का तवा. 15 मिनिटं थांबणार, त्याच्यावर 1 सेकंद थांबणार नाही. हात हलवणार आणि निघून जाणार. 10 लाख रुपये घेणार. काय असते मात्र काय करायला लागते. नाही केलं तर मग नंतर ह्याच्यासोबत फोटो काढा, त्याच्याबरोबर फोटो काढा, थोडं स्किट करा, थोडं हे करा, हे सगळं करायला लावतात. मी सगळं करून टाकलं, डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टच साईन केलाय. त्यामुळे विषय खाल्लास. आता मी इथं आलोय इव्हेंटला. आलो आता वाड्यावरतीच आहे. कोण येतं काय मग रिसिव्ह करायला. चला कोण हाय का नाही. हॅला गौरव सर, अरे. आलात का? वेलकम बरं का. वेलकम. लांबून 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 लांबून, जवळ नाही लांबून. वेलकम. स्किट मध्ये जेवढी वाक्य आहेत ना त्याच्यापेक्षा 30 फुटाचं अंतर ठेवून बोलायचं बरं का. म्हणजे 6 फुटाचं. लांब 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 लांब. बस. मी सुपरस्टार गौरव मोरे आहे. एक काम करा, इथं बसा. इथं इथं बसा की. नीट बोला. नाही अहो, इथं बसा म्हणजे मला म्हणायचं इथं कुठं बी बसा की. मग असं आधी करायचं ना. इथं बसा. इथं आपलं आहे की. बसा की आधी हातवारी कर ना. गौरव सर, बसा की. एवढं काय राग मानून घेत आहे? राग मानू का? मी तुला बोलू इथं बसा. इथं कसं वाटतं तुला रे? तेवढं माफ करा की तवा. माफ करा. इथं बसून घ्या. हा. 2 मिनिटं द्या की तवा. ताई साहेबांना बोलवतोय तवा. ह्याचं कोल्हापुरीला माझ्यापेक्षा घाणेरडा आहे तवा. ताई साहेब, हो ताई साहेब, गौरव सर आलेत की तवा. इकडे ये की तवा. तुला माहित आहे आपल्या दोघांचं तव्यावर सगळं चाललंय. तवा गरम आहे तोपर्यंत घे बोलून तवा. कळलं काय. हा कुठे आहेत आई साहेब. येत आहेत. येतात का. ह्या पण तवा आहेत का. क्या बात है. ह्या तवा कमी कढई जास्त आहे. बोलायला शांत बसा की. शांत बसा की. ताई साहेब आहेत आमच्या, नीट बोला. कोण आहेत. ताई साहेब आहेत आमच्या. नेमक्या ताई आहेत की साहेब आहेत. ताई साहेब आहेत, नीट बोला तुम्ही. हा ताई साहेब प्लीज हा रिलॅक्स. आपला स्वभाव तसा आहे. पंकज करतोय, सिरियसली घेऊ नका. तुम्ही जसं फिटनेसला घेता ना तसं घ्या. म्हणजे लाईटली. माझा स्वभाव तसा कॉमेडी. बने साहेबांच्या चहा पाण्याचं बघा की तवा. एक मिनिट चहा पाण्याचं काय. मी अख्खी लिस्ट दिली मला काय पाहिजे त्याची. नाही साहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हा. पण काय त्यातले काय पदार्थ ना सापडलेच नाही. हा. आमचा एरिया ना तो जरा आतल्या अंगाला पडतो. मग बाहेरच्या अंगाला जायचं. मी जे सांगितलं ते मला पाहिजे. ड्रॅगन फ्रूट मिल्कशेक. ओके कळलं. आणि हात आहे ना हात 20 सेकंद धुवायचं बरं का. आणि त्याच्यानंतर घेऊन यायचं. ठीक आहे. जा माझ्याकडे बघू नको. पळ इथून. पळ लवकर चल. ताई साहेब जातो की तवा. हा जा की तवा. हे पण तवावालाच आहे. बरं मी काय म्हणतो, इव्हेंट किती लांब आहे इथून. म्हणजे जागा किती लांब आहे इव्हेंटची. लांब कुठे. कुठं आहे इव्हेंट. इथं माझ्या घरात आहे, माझ्या समोर.
मला इथे इव्हेंट करायचा आहे हो? नाही, नाही. इथं माझ्या घरात माझ्या समोर तुम्ही 15 मिनिटं हात हलवायचे त्यासाठीच बोलवले तुम्हाला. नाही तुम्हाला कळते का ते काय ऐका ना ते कसं वाटेल म्हणजे तुम्ही सांगितलं ना मला इव्हेंट आहे म्हणून मी इव्हेंट आहे म्हणून आलो ना इकडे इव्हेंटच आहे हा. ना. आता माझ्या घरी सुपरस्टार गौरवमुळे एकटाच 15 मिनिटं हात हलवणार आहे. इथं बसलेल्यांसाठी तो 16च आहे की. ऐका ना तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते तुम्ही मला फोनवर काय म्हणलात? काय? आपलं कॉन्ट्रॅक्ट कसं झालंय? काय? 10 लाख रुपये घेईन, हा. हात हलवीन, 15 मिनिटाच्या वर 1 सेकंद सुद्धा नाही असं म्हणलात की नाही तुम्ही? अरे मी तुम्हाला तेच सांगतोय ना मग तुम्हाला कळतं का ना काय काय? तुम्ही 2 वाक्य एकत्र करताय हो मी नाही. फक्त म्हटलं 15 मिनिटाच्या वर मी 1 सेकंद थांबणार नाही म्हणजे मी स्किट करणार नाही डान्स करणार नाही फोटो देणार नाही असं काहीच करणार नाही असं बोललो तुम्ही नाही तुम्ही असं नाही म्हटलंत. मी रेकॉर्डिंग ठेवलंय की तुम्ही असं नाहीच म्हटलंत. हो का हा. मग एक काम करा तुमचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे ठेवा मी चाललो ओके हा, वर नाही नाही बस 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 काय कुठं चाललात? हो इथं यावा, इथं यावा, इथं यावा. आलं आलं की तसं आहे की हे तसं आहे आता म्हणा काय म्हणत होता आत्ता म्हणा. आठवू द्या जरा हा. लवकर आठवा आता. मी काय म्हटलं होतं हा. मी 15 मिनिटाच्या वर 1 सेकंद थांबणार नाही हा. हात हलवणार आणि निघून जाणार असं बोललो होतो फक्त आणि मी किती घेणार? 10 लाख रुपये 10 लाख रुपये तेव्हाच मागायचं जेव्हा आपल्याला स्वल्प विराम आणि पूर्ण विराम याच्यातलं महत्व कळतंय. खरं तर कन्व्हेन्स वर यायला पाहिजे असं खराब डिक्शन आहे तुमचं. तुमच्या शो मधल्या नटांना जसं वागवता ना तसं वाक्यातल्या क्रियापदांना वागवताय तुम्ही. कळतंय का? इथं यावा, इथं यावा. ते कळते मला त्यामुळं आता पुढील 15 मिनिटं मी सांगन तसं हात हलवायचं न थांबता. कसं वाटतं इकडे कुत्र पण नाही मी सांगितलंय ना हात हलवायचं. 15 मिनिटं एकटा कसा मी हात हलवणार फार हे होईल ना ऐका ना माझं जरा नाही 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 ऐका ना नाही ऐकते मी. माझा माणूस बने इथनं कोल्हापूर वरून तुमच्या घरी आला होता. तुम्ही साधं सेफ्टी डोर पण उघडलं नाही हो. त्याला बाहेर उभं केलं, अटींवर अटी टाकल्या. तेव्हाच मी ठरवलं होतं हे, सुपरस्टार गौरव मोरेला हित्त बोलायचं. 15 मिनिटं हात हलवायला लावायचं. तो बोलल त्या किमतीवर. त्यामुळं आता हात हलवायचं. माझ्याकडं रेकॉर्डिंग हाय. चला सुरू करा. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट वाचला असतं ना तर आज हे घडलं नसतं पिस्तॉल हा आता हलवायचं आहे ते आता तुमचा प्रश्न आहे ना. ऐका ना आता तुम्ही 10 लाख मिळणार म्हणून उत्साहात कॉन्ट्रॅक्ट स्किटच्या स्क्रिप्ट सारखं वर वाचलं. त्याला आम्ही काय करणार? काय करणार आम्ही? हा आणि त्यात सही करताना शानपणा काय केला? काय खाली टाना नाना लिहून खाली 2 घंट्या काढल्या. त्या घंट्याचा आता वाजणार आहेत. कळलं का? इथं यावा, इथं यावा. त्या घंट्या लय जोरात वाजायला लागल्या का आता तुम्हाला हात वर करा. स्टॉप वॉच द्या इकडं. हे घ्या ऐका ना ताई तिकडं साहेब तिकडं उभं राहायचं. ऐका ना. हा. हा. युअर टाइम स्टार्ट नाव. चला. स्माईल जोरदार स्माईल येऊ द्या. पप्प्या द्या पप्प्या. सगळ्यांना पप्प्या द्या. कोण कुत्र ना समोर कोण पप्प्या द्या म्हटलं ना. हा. जोरात केस हलवा. जोरात. लोक उसळली पाहिजे लवकर. अरे कुंड्यात समोर लोक कुठे आहेत जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. ऐका ना तुम्ही बसलाय समोर माझ्याकडे बघताय तुम्ही तर हात दाखवा मला असं वाटत कोणीतरी आलंय म्हणून हा? प्रेक्षक आले हा, जरा जोरात हलवायचा. आता दोन्ही हात हलवायचे. काय दोन्ही हात हलवायचे आता. तुमच्या बापाने दोन हाताचे हलवले का एकत्र ये! काय म्हणलं? ताई साहेब ऐका घे जरा गौरव मोरे सुपरस्टार गौरव मोरे समोर कुत्र नाही तरी हात हलवते. वा, वा, मजा येते मजा येते. लवकर जोरात हात हलवा.
हात दुखायला लागलेत लय हात दुखायला लागलेत. हॅलो जोरात. आता ना खरंच ताकद. ताईसाहेब मिल्कशेक आता देऊ की उडवल्यावर देऊ? ए उडवलं म्हणजे नाही काय याच्यानंतर आमचा शिकारीला जाण्याचा प्लॅन होता त्याच्याबद्दल बोललो. जाऊ द्या आताच घेऊन टाका की. हे घ्या प्या प्या प्या. ओ बने हा. बसा खाली. म्या. हा बसा ओ. इथं? बसा इथं. ताईसाहेब जरा दया करावं नाही. हात दुखायला लागले. मिल्कशेक घ्या की. म्या घेऊ. अहो मिल्कशेक प्या. या ना तुमची बदनामी केली होती ना. हा. बाहेर उभं केलं होतं ना मिल्कशेक प्या. का नाही तर गोळ्या आल्या तो ओय, हात. ताईसाहेब हा. अरे योच बेन आहे काय? तिकडं हास्य तर सगळ्यांचा अपमान करत फिरतोय ये का ते आणि याला चार मर म्हणतात तिकडं. हे चार मर हा. हात हलवते बघा चार मर. जोरात आलो एनर्जी. जोरात हात हलवायचे संपली जोरात. ताकद संपली ताकद. अयो. आता नाही हालत माझ्याकडे. हे बने हा, ताई. हे गरम पाण्याची पिशवी घेऊन ये लवकर. हो ओ मोरे अहो उठा की. ओ चार मर अहो चार मर उठा की. मी नाही उठू शकत. अहो मोरे उठा. हो काय झालं मोरे. अहो चार मर उठा उठा. अरे हे लवकर पाणी दे. हे शेक इकडे. मरतो का काय मी. शेक. लवकर शेक. गेले हात. आता कळलंय ह्याच्या पुढे कधी कॉन्ट्रॅक्ट साईन नाही करायचा. अहो नाही नाही हे त्यांना उठव आणि इथं बसव. इथं बसव. सर उठा उठा की. उठा की तवा. उठा उठा. उठा 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 मोरे इथं बसा आरामात बसा. हात घेत. बसा इथं बसा इथं. काय म्हणलं तुम्ही. हा मोरे काय काय म्हणलं तुम्ही. कॉन्ट्रॅक्ट साईन नाही करणार ह्याच्या पुढे कधीच. अहो असं कसं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं हो. पण जिथं व्यवहार असतो ना तिथं आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांशी कसलं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचो. अहो प्रेमात व्यवहार आणि व्यवहारात प्रेम आणून कसं चालायचं. अहो तुम्ही सुपरस्टार आहेसा. तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही हिता आलायसा सगळं मान्य. पण या सगळ्यात आमच्या प्रेक्षकांचा चाहत्यांचा पण एक छोटासा वाटा आहे ना हो. त्यांना असं नका वागू. वा वा. कारण जेवढ्या प्रेमाने आम्ही मिसळ खायला घालतो ना तेवढ्याच प्रेमाने कुस्तीच्या आखाड्यात समोरच्याला उताना पाडून आसमान बी दाखवत असतोय. हे कायम लक्षात ठेवा. ऐकलंय का. जगात भारी कोल्हापुरी. नाद करायचा नसतोय आमचा. कायम लक्षात ठेवा. हा? ताईसाहेब मी काय म्हणतो काय? 4 मिनिटं अजून बाकी आहेत. हात हलवायला लावा ना याला. मरण कुठेतरी जाऊन. बाकी आहेत 4 मिनिटं. अरे गेलेत माझे हात. 4 मिनिटं बाकी आहे, मोरे. मोरे, हात हलवा. 4 मिनिटं बाकी. वरती करा. आहो, करा. चला आज पण माझं प्रभाकर मोरेंसोबत स्किट आहे. अ, 4 बदाम खाऊन घेते स्मरणशक्ती वाढायला. त्यांचे डायलॉग पण मला पाठ करावे लागतात ना. आणि आता मला बेअरिंग घ्यायचंय म्हणजे 25 बदाम तर मला खावेच लागणार. नाही मी खाऊन घेईनच पण सांगते की आज आमच्या स्किटमध्ये ना मला बघायला एक मुलगा येणार आहे. आणि मी जाम एक्सायटेड आहे. म्हणजे पहिल्यांदाच येणार आहे ना. कळत नाहीये कसं फेस करणार आहे मी त्याला. माझी आत्या तिने सगळी तयारी करून दिली. आत्या झालीस का तयार. ये ना लवकर बाहेर सगळं पसारा पडलाय. कधी अगं, आले गं. आली अगं, काय आहे? आत्या अगं ह्या काय आवडतेस अजून. आवरलंय म्हणजे झालंय सगळं. झालंय. हो. टेन्शन आलंय तुला. टेन्शन आलं. इथं बस. अगं आत्या टेन्शन नाही घ्यायचं. नाही. पहिल्यांदा पोरगा बघायला येतोय तुला. हो मी लय पोरं बघितलीत. पसंत एकाला पण केला नाही. पुरुषांमध्ये मजा नसते ग. मज्जा नसते. नाही म्हणजे असते पण नसते पण. हा अच्छा. मला नाही वाटली कधी मजा. अगं आत्या असो पण पोरगा देखणा आहे शिकलेला आहे आणि फोटो तर बघितला कसला चिकना दिसतोय. अगं काय लाजतंय ग माझं बाळ ते. आत्या तू टेन्शन नको घेऊ सा. मी चायचं बघते. हा. ये तू चाय पिणार आहेस काय. नाही ग पाहुण्यांसाठीच ठेव ना जाते. फक्त. काय तुझं. ये आले 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 वाटतं. आले. थांब. पुरुषांमध्ये मज्जा नसते ना. हा ते असते पण नसते पण. वा, अनिता!
फाटली कधी माझी. तू चहाचं बघ चहाचं थांबले बघते. बाहेर बघते. या नमस्कार. नमस्कार बसा. बाहेर कोणाची वाट बघता वाय? नाही मला लग्नासाठी बघायला मुलगा येणार होता तुमच्यासोबत नाही आला. येणार होते ना मीच आहे तो मुलगा, तुम्ही. ते गौरव मोरे. मीच आहे तो. तो फोटो पाठवला होता ते तुम्हीच आहात का? हो मीच आहे. फोटोत फार वेगळे दिसता हो. ते कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली असते ना, कॅमेऱ्याची. ते परवा मी कोळशाचा फोटो काढला, सेम पनीर दिसत होता. काही समज क्वालिटी क्वालिटी. तरी तुला सांगत होतो फोटो एवढा एडिट करू नको, पोरगी फसली ना आता. त्याला अंदाज येईल तेवढा करायचा होता का नाही. बाय कसा आहे पोरगा? तसा मस्त आहे, चांगला आहे, नोकरी धंद्याला पण चांगला आहे का नाही. म्हणजे तुला रोज रोज दिसल ना, तुला हळूहळू सवय होईल त्याची. पण तुम्हाला खरं सांगू, तुम्ही फोटोपेक्षा अशा खूप छान दिसता. थँक्यू. आणि तुमची पण पर्सनॅलिटी आणि शिक्षण तसं अट्रॅक्टिव्ह आहे. आणि तुमचे केस. काय झालं? काय झालं? काय झालं? तुला किती वेळा सांगितलं केस कापत जा. मध्ये मध्ये तुझं केस ना नडतात माहितीये, जिकडे तुला दाखवायला नेतात तिकडे. ती माझी आयडेंटिटी आहे, त्याला मी काय करू? आयडेंटिटी आहे तुझी. नाही नाही केस चांगले आहेत त्यांचे असं म्हणायचं होतं. चांगलं काय? हा, हा, मस्त. म्हणजे हल्लीची तरुण मुलं लवकर टकली होतात ना. म्हणजे लग्न केल्यानंतर पहिल्या रात्री कळतं की अरे बापरे हा तर पॅच आहे. हसून घ्या, हसून घ्या. अरे वा 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 वा. म्हणजे मस्त आहे, मस्त आहे. हे बघा, म्हणजे मुलाला मुलगी पसंत आहे आणि ह्या मुलीला हा मुलगा पसंत हाय. अगदीच काय तसं ग नाही. पाहुणे आल्या काय ग? हो आत्या आलेत ते. घरात कोकिळ आहे तुमच्या? अरे बापरे अरे बापरे. आत्या कोण आहे? या माझी आत्या आहे ही. मला आत्याची आत्या काहीतरी व्हायला लागलं. नाव नाव काय तुमचं? मजा नाही का बाई? हा? मजा आहे का बाई? मजा आहे ग बाई. एवढं मोठं तुमचं नाव आहे? सोडलंय मी. मजा आहे ग बाई. नाव काय तुमचं? वनिता. मोरे. माय नेम इज प्रभाकर. मजा आहे ग बाई. मामा तुम्ही फार सुंदर दिसता. केवढ्या लाजतावाय. अहो तुम्हाला बघून ना मोर पण लाजेल. मामा इकडे ये. माझं जमवायला आलाय ना, तू का घुसतोय मध्ये मध्ये? अरे आपण कधी जंगलात वाघ बघायला जातो ना, हा? कधीतरी लांडोर दिसते, आपण बघतो का नाही? बाय द वे,
मिस वनिताजी, हा माझा भाचा बिन आई बापाचा आहे का नाही, म्हणजे आई वडील नाही आहेत त्याला, म्हणजे ह्याला मोठा करण्यात मी स्वतःचा त्याग केला. हा? म्हणजे मी लग्नच केलं नाही, हा? सगळं आतल्यात साठवून ठेवलंय. काय भावना भावना. बरं वनिताजी, हा? तुमचं काय? मला पण फक्त हीच आहे आणि हिला मी आहे ना. म्हणजे नाही नाही, म्हणजे मामाला असं म्हणायचं होतं की जेव्हा तुझं आणि माझं लग्न होईल ना, ते तुमच्या घरचे व्याई होतील ना, असं म्हणायचं होतं. अरे मामा जरा गप ना यार. अरे लपवालपी कशाला करतोस? मग अरे आपलं कसं आहे, जर पोटात आहे तर वटात नाही, आणि जे पोटात आहे ना ते डायरेक्ट वटात. काय समजलं? हा. येता वठात, हा? येता पोटात लावणार नाही. तुम्ही मग अजून लग्न का नाही केलं? रसिकाची जबाबदारी होती ना माझ्यावर. हा हा हा, म्हणजे हास्य जत्रेसारखंच आहे तुमचा. म्हणजे रसिकांची जबाबदारी ह्यांच्यावरच आहे का नाही? काय रसिका माझी भाची आहे. हा, बिगर आई बापाची पोरगी आहे ना, हं. तिला पण लहानाचं मोठं मीच केलं. बर बर. तिला मोठं करण्याच्या नादात मी पण सगळं साठवून ठेवलंय. हा. आत्या, भावना मनातल्या मनात. लग्न का नाही केलं? नाही, आजपर्यंत कुणी कोकणातला शालूवर डान्स करणारा, स्कीट करणारा, तुकतुकीत कांतीचा, प्लॅटुनी कुणी मला भेटलाच नाही ना. जरा नजर इकडे तिकडे करा. तुमच्या आजूबाजूला घुटमलतच असेल तो. फुलांचं शर्ट, पायात बूट बघा जरा. सोडलंय मी तुम्हाला, सोडलंय. मामा हा? माझं जमवायचं आहे ना का तुझं जमवायचं आहे? अरे नारली फुफलीच्या बागेत जर 2 आंब्याची झाडं असतील, हा. तरी पण आपण त्याला आंब्याची बाग म्हणतो का नाही मला सांग? हा. आणि त्याच्या आंब्यावरचं आपण आंबे खाताव का नाही? हा. मग तसंच आहे ना सगळं. आता तुझं लग्न ठरवायला आलोय, त्याच्यात माझं लग्न नाही ठरणार, कशावर ना? ज्याचा सीझन त्याचा होणार. आता आंब्याचा सीझन आहे. मोरे, तुमची पर्सनॅलिटी एकदम सॉलिड आहे. हा? अगदी डिक्टो बच्चे नाही ना मी. वनिताजी, हा? तुमची पण पर्सनॅलिटी ना अगदी रेखाजींसारखीच आहे. इश्श! ते म्हणजे 1-2 सेकंद रेखा दिसते, तिसऱ्या सेकंदाला अगदी वाण्या दिसते मी. 1-2 सेकंदच. नाही, तसं आमच्या घरात सगळ्यांची पर्सनॅलिटी अशी जरा डॅशिंगच आहे. पण नाही, पण हे जरा स्पेशलच आहेत. म्हणजे यांच्यात मज्जाच मज्जा आहे. म्हणजे डिक्टो बच्चनच आहे ना मी. जरा माझ्या लग्नाचं पण बोल जरा. हा. आमचं ठरलंय. वनिताजी, हा? तुमचं कसं ठरलंय? नाही, आधी विचार नव्हता माझा, पण आता विचार बदलेल असं वाटतंय. माझा पण विचार बदललाय. आत्या तू एक मिनिट, मला जरा आत्याशी बोलावं लागेल. एकच मिनिट. एक मिनिट, आत्या काय? ये जरा बाजूला. झालं? आला तिला राग? तू कशाला ते आत्तासोबत भिडला रे? माझं लग्न आहे ना, मला करू दे ना मामा यार. तू गप्पा बसता यार. हे बघ, मला रसिका जाम आवडते, लक्षात ठेव. मला मुलगी पसंत आहे. अय्या खरंच? काय काय झालं? मुलगा पसंत आहे. काय मुलगा पसंत आहे? क्या बात आहे, मला पण मुलगी पसंत आहे. ए आमिर बज्जा, ए, यो बच्चे! यो मुली! थँक्यू. मुलीला मामा पसंत आहेत. म्हणजे तुला मामासोबत लग्न करायचं आहे? अरे नाही, मला नाही रे, माझ्या आत्याला तुझे मामा पसंत आहेत. कल्ला, ए मामा, तू थंड पाण्याने आंघोळ कर रे.
त्याने काय होणार आहे? तू इथं माझं लग्न जुळवायला आलाय ना, तुझं काय चाललंय मध्ये मध्ये यार? हे रसिका तू काहीतरी बोलला यार. नाही हे खूप भारी आहे. माझ्या आत्याला पहिल्यांदा मी इतकं खुश बघतीये. ए गौऱ्या, हा आमचं ठरलंय. काय? आम्ही दोघं लग्न करणार आहोत. मग माझ्या लग्नाचं काय? तुझ्या लग्नाचं काय? हा? माझं लग्न म्हणजे? अरे उगाच त्या पोरीचं आयुष्य बर्बाद करू नको गौऱ्या. अरे तिला एखादा चांगला पोरगा भेटल, सेटल होईल ती. अरे नाग्या मामा, हा? मी BA पास आहे रे, अजून किती चांगलं बनू. ए रसिका तुझा विचार तर बदलला ना यार. हे बघ माझ्या आत्याला पहिल्यांदा कुणीतरी आवडलं आणि पहिल्यांदा तिला कुणीतरी पसंत केलंय. या दोघांच्या मध्ये मला नाही यायचंय. यांचं लग्न होणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. जानू, ओ बच्चू. माझ्यावर लग्न करशील तू? हो बच्चू. गौऱ्या, हा एक काम कर. काय? रसिका दीदी आणि तू आमच्या लग्नाची तयारी करा. वनू, ओ जानू. आपण हनीमूनला कुठं जायचं? हिमाचल प्रदेशला जाऊया. तू बोलशील तिथे बच्चू. अरे म्हाताऱ्या, फ्रीज उघडला तरी तुझी कोळंबी होती. इथे समोर. हा माझं लग्न म्हणून तू हिमाचल प्रदेशचा चालला काय? तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस की नाही एवढं मला सांग. हे बघ गौऱ्या, हा मी स्पष्ट बोलणारी मुलगी. हा बोल पटकन. तू फोटोत वेगळा दिसत होतास पण इथे प्रत्यक्षात तू खूप विचित्र वेगळा दिसतो. हा, म्हणजे तो विचित्रच आहे का नाही ती सगळं काय म्हणजे? तू जरा गप्पा बस ना. हे मामा जरा गप्पा बस ना यार. काय गप्पा बस. अरे माझं लग्न आहे, तू लग्न करून मोकळा झाला यार, तर मी काय करू यार? बाड फोडेन. चल आमच्या कुटुंबाचा फोटो काढ. आणि मी कोण आहे मग? तू कोण आहे? हा? हाय हे तुझं कुटुंब, मी कोण आहे? हे बघ, ही माझी पोरगी. आता वनिता बरोबर माझं लग्न होणार आहे. तर माझ्या घरातली पोरगी झालेली आहे. हा. तर मी हिचा हात असा आयऱ्या करायच्या हातात देणार नाही. काय समजलं? अरे तू माझा मामा आहे रे नाग्या. हा? मी बोललो ना, फोटो काढ. चाल फोटो काढ आमच्या कुटुंबाचा. चल रसिका. हो काका या. किती मुद्दाम करशील यार तू. हा. मला वाटलं नव्हतं तू असं करशील म्हणून. द्या स्माइल द्या. से चीज. त्या स्माइल द्या आता. ओ, लावली माझी वाट.